पॉलिमरच्या क्लासिफिकेशनमध्ये जो तिसरा प्रकार आहे तो आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे इलॅस्टोमर्स. ते इलॅस्टोमर्सचं एक्झाम्पल म्हणजे रबर. त्याच्यानं आपल्याला समजून घेता येईल इलॅस्टोमर कसे राहतात. ते इलॅस्टिसिटी ही जी प्रॉपर्टी आहे त्याचा अर्थ काय होत असते की एखादी वस्तू स्ट्रेच केली किंवा त्याच्यावर फोर्स अप्लाय केला का त्याचा आकार बदलते आणि फोर्स रिमूव्ह केला की आकार पुन्हा पहिल्याच्या सारखा होते. जसं पाहता इथे एक हे रबरचं गॅस्केट दाखवलं आहे. हे शॉक ऑब्झर्व्हरला वगैरे लावलेलं राहते. आता फोर्स अप्लाय केल्याबरोबर इकलला इकली जी साईड आहे ही कॉम्प्रेस झाली, ही एक्सपांड झाली. आता हा फोर्स रिमूव्ह केला हे पुन्हा पहिल्याच्यासारखं होऊन जाईल. हे पुन्हा मूळ जागेवर येऊन जाईल. एक्सपांडेड भाग हा कॉम्प्रेस भाग सुद्धा पुन्हा पहिल्याच्या जागेवर येऊन जाईल. तर याला इलॅस्टिसिटी म्हटलं जाते. चेंज ऑफ शेप ऑन अप्लिकेशन ऑफ फोर्स. आणि फोर्स रिमूव्ह केल्याबरोबर जो मूळ आकार आहे तो रिगेन करणे याला इलॅस्टिसिटी म्हटलं जाते. तर रबर एक्झॅक्टली तसं आहे. रबरला आपण स्ट्रेच करू शकतो आणि सोडल्यावर रबर पुन्हा मूळ स्थितीत वापस येते. आता रबर पॉलिमर आहे. आता पॉलिमर म्हणल्यावर त्याच्यामध्ये अशी चेन राहते. समजा आता ही एक चेन आहे. पॉलिमर कुठला राहावं त्याच्यामध्ये मोनोमर्सची अशी चेन राहते. ही समजा एक चेन झाली आणि मग दुसरी चेन. तर इलॅस्टोमर्समध्ये ह्या दोन चेन्सच्या दरम्यान एक वीक फोर्स राहते अट्रॅक्शनचं, ज्याला व्हॅन्डर वॉल्स फोर्सेस म्हटलं जातं. ह्या दोन चेन्सच्या दरम्यान या टाईपचे असे वीक फोर्सेस आहे. हे वीक फोर्सेस ह्या चेन्सला एका जागेवर पकडून ठेवते. ते याला म्हटलं जाते वीक व्हॅन्डर वॉल फोर्स. व्हॅन्डर वॉल्स फोर्स हे वीक राहते. त्याच्यामुळे रबरला खूप जास्त स्ट्रेंथ नाही राहत. तुम्ही जास्त स्ट्रेच केलं तर रबर तुटून जाईल. तर त्याचं कसं होतं, समजा आपण जेव्हा रबरला स्ट्रेच करतो तेव्हा एक चेन इकडल्या बाजूला ओढल्या जाते, दुसरी चेन दुसऱ्या बाजूला ओढल्या जाते. आणि हे जे मधातले फोर्सेस आहे हे इलॉंगेट होते असे. त्याच्यामुळे हे जे दोन चेन्स आहेत एकमेकापासून दूर नाही होत. आणि जेव्हा आपण फोर्स रिमूव्ह करतो, हा फोर्स जेव्हा रिमूव्ह होते तेव्हा ह्या मधातल्या ज्या क्रॉस लिंक्स आहे ह्या काय करते, ह्या रबरच्या स्ट्रक्चरला पुन्हा पहिल्याच्या सारखं तयार करतं. ते इलॅस्टोमरमध्ये व्हॅन्डरवॉल फोर्सेस आहे जे वीक फोर्सेस आहे. याच्या अगेन्स्ट फायबर्समध्ये ज्या चेन्स राहते, फायबर आता असं समजा का ही एक चेन आहे, ही दुसरी चेन आहे, ही तिसरी चेन आहे. तर फायबरमध्ये ह्या चेन्सच्या दरम्यान दोन प्रकारचे बॉन्ड्स राहते. एक हायड्रोजन बॉन्ड आणि दुसरं डायपोल इंटरॅक्शन. समजा या चेनमध्ये एखादा पॉझिटिव्हली चार्ज ग्रुप आहे आणि या चेनमध्ये निगेटिव्हली चार्ज ग्रुप आहे, ते यांच्या दरम्यान डायपोल अट्रॅक्शन राहते इलेक्ट्रिकल. आता हे जे दोन्ही प्रकारचे फोर्सेस आहे ते व्हॅन्डरवॉल फोर्सेसपेक्षा एकदम स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे काय होते, फायबरला तुम्ही स्ट्रेच नाही करू शकत. फायबरला जर तुम्ही असे फोर्सेस अप्लाय केले तर हे जे ह्या चेन्सच्या दरम्यानचे जे बॉन्ड्स आहे, हायड्रोजन बॉन्ड म्हणा किंवा डायपोल इंटरॅक्शन म्हणा, हे इतके स्ट्रॉंग आहे का हे स्ट्रेच नाही होत. दुसरा याचा इफेक्ट असा होते का हे सगळे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहे. याचं एक्झाम्पल म्हणजे नायलॉन. नायलॉन सॉलिडच्या स्वरूपात तयार होते, नंतर मग त्याला मेल्ट करून त्याला असं धाग्याचा आकार दिला जाते.
तर ही नायलॉनचा धागा आहे. तर पहा हे दोन्ही प्रकार इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या आधारे पडत आहे. इलॅस्टोमरमध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो व्हॅन्डरवाल फोर्स आहे, जो वीक राहते. वीक असल्याच्यानं त्या चेन्स एकमेकावर स्लाईड होऊ शकते आणि रबर इलॉंगेट होऊ शकते किंवा त्याला इलॅस्टिसिटी आहे. फायबरमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस दोन प्रकारचे राहते. एक तर हायड्रोजन बॉन्ड राहते आणि डायपोल डायपोल इंटरॅक्शन राहते. हे दोन्ही प्रकारचे फोर्सेस व्हॅन्डरवाल फोर्सेसपेक्षा स्ट्रॉंग आहे. त्यामुळे फायबरमध्ये इलॅस्टिसिटी नाही आहे, ते क्रिस्टलाइन सॉलिड्स आहे आणि स्ट्रेन जास्त आहे. मग आहे थर्मोप्लास्टिक. थर्मोप्लास्टिकमध्ये ज्या चेन्स आहे त्यांच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस राहते यांची जी स्ट्रेंथ आहे ती इलॅस्टोमरपेक्षा जास्त राहते. मोर दॅन इलॅस्टोमर बट लेस दॅन फायबर. ते इलॅस्टोमरमध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग फोर्स आहे थर्मोप्लास्टिकमध्ये. पण फायबरमध्ये जे हायड्रोजन बॉन्डिंग किंवा डायपोल डायपोल इंटरॅक्शन आहे त्याच्यापेक्षा वीक आहे. म्हणजे इंटरमिजिएट आहे, इलॅस्टोमर आणि फायबरच्या मधात आहे हे थर्मोप्लास्टिक. आता पहा, थर्मो म्हणजे हीट आणि प्लॅस्टिक हा विशेष शब्द आहे. प्लॅस्टिक या शब्दाचा अर्थ होत असते असा सबस्टन्स ज्याला जर हीट दिली तर मेल्ट होते आणि मग हे जे मेल्ट झालेले लिक्विड आहे याला शेप देता येते आणि आर्टिकल तयार करता येते. आणि हा जो शेप आहे याला पुन्हा तुम्हाला चेंज करता येते. पुन्हा याला हीट द्या, हा पुन्हा मेल्ट होईल, मग याला दुसरा आकार द्या, न्यू शेप. तर ह्या प्रोसेसला प्लॅस्टिसिटी म्हटलं जातं. हीट दिल्यावर मेल्ट होणे, मग हे जे मोल्टन लिक्विड आहे याला तुम्हाला वेगवेगळे शेप देता येते आणि हा शेप पाहिजे तर बदलवता येते. जसं आपण स्क्वेअर बनवला आणि आपल्याला जर आता ट्रायंगल पाहिजे तर तुम्ही ह्या स्क्वेअरला पुन्हा हीट करा, ते पुन्हा मेल्ट होईल, मग हे लिक्विडला तुम्ही ट्रायंगलचा आकार देऊ शकता. तर ह्या पद्धतीनं थर्मोप्लास्टिकला रिन्यू करता येते. तर साधारणतः आपल्याकडे जे भंगारवाले जे प्लॅस्टिक विकत घेते, जसं आता हे बिस्लरीच्या बॉटल्स आहे ज्याला पेट बॉटल्स म्हटलं जाते, तर ह्या बॉटल्सला रिसायकल करता येते. यांना हीट करून याचं पाणी करता येते आणि नवीन आकार देता येते. ते यांना म्हणतात थर्मोप्लास्टिक. त्यांना पुन्हा पुन्हा वापरता येते, रिसायकल करता येते. याच्या अगेन्स्ट आहे थर्मोसेटिंग. थर्मोसेटिंगच्या ज्या चेन्स आहे यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड्स राहते सरळ सरळ असे. याला नेटवर्क पॉलिमर सुद्धा म्हटलं जाते. ह्या क्रॉस लिंकिंगच्यानं किंवा ह्या बॉन्ड्सच्यानं हे सर्व कोव्हॅलंट बॉन्ड्स राहते. कोव्हॅलंट बॉन्ड्स एकदम स्ट्रॉंग बॉन्ड्स आहे. त्याच्यामुळे थर्मोसेटिंग पॉलिमर ला रिसायकल नाही करता येत. तर इलेक्ट्रिकल स्विचेस त्याचं एक्झाम्पल आहे, बेकेलाईटचं बनलेलं आहे. हे बेकेलाईट पॉलिमर आहे इलेक्ट्रिकल स्विचेस म्हणजे. तर बेकेलाईट थर्मोसेटिंग आहे, याला रिसायकल नाही करता येत. हे भंगारवाले विकत नाही घेणार, कारण याला तुम्ही मेल्ट नाही करू शकत. आता तुम्ही जर याला हीट करसाल तर हे काळं पडेल, ॲक्च्युली बर्न होईल, हे मेल्ट नाही होणार. आणि मग मेल्टिंग नाही झालं तर मग याला न्यू शेप नाही देता येत. म्हणजे रिसायकल नाही करता येत. तर थर्मोसेटिंग पॉलिमर्सला रिसायकल नाही करता येत. त्याला जर हीट केलं तर ते बर्न होऊन जाईल. तर हा फरक आहे थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंगमध्ये. थर्मोप्लास्टिकला परत परत आकार देता येते, हीट केला का लिक्विड होते, त्या लिक्विडला पुन्हा नवीन शेप देता येते. थर्मोसेटिंग
एकदा सेट झालं, एकदा हार्ड झालं की मग त्याच्यामध्ये एकदम क्रॉस लिंकिंग तयार होऊन जाते आणि मग त्याला डबल मेल्ट नाही करता येत. मेल्ट करायचा प्रयत्न केला तर ते बर्न होऊन जाते. तर मॉलिक्युलर फोर्सेसनुसार हे 4 प्रकार: इलॅस्टोमर, फायबर, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग. नंतर आहे अजून 2 प्रकार आहे. पॉलिमरमध्ये पॉलिमर मोनोमर्सचे बनलेले राहते. तर मोनोमर जर एकाच प्रकारचे असेल तर होमोपॉलिमर, जसं पॉलिथिन आहे. पॉलिथिन इथिन पासून बनवून आहे फक्त. एकाच प्रकारचा मोनोमर आहे त्याच्यात, पॉलिथिन. दुसरे एक्झाम्पल PVC आहे, पॉलिव्हिनिल क्लोराईड. व्हिनिल क्लोराईड पासून बनवून आहे. जसं पॉलिथिन या टाईपचा मॉलिक्युल राहील. हा एक इथिन, मग हा दुसरा इथिन, मग हा तिसरा इथिन, आणि असे शेकडो, हजारो. ते एकाच प्रकारचा मोनोमर असल्याच्यानं याला होमोपॉलिमर म्हटलं जातं. याच्या उलट नायलॉन जे आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे मोनोमर्स राहते. जसं नायलॉन 66 मध्ये 2 प्रकारचे मोनोमर्स आहे. तसंच टेरिलिन मध्ये 2 प्रकारचे मोनोमर्स आहे. टेरिलिन आपण पाहिलं त्या दिवशी, इथिलिन ग्लायकॉल प्लस ॲडिपिक ॲसिड यांचं मिळून टेरिलिन बनत असते. तर 2 वेगवेगळे मोनोमर झाले. आता आपण जस्ट फिगर काढायची म्हणलं तर समजा हे इथिलिन ग्लायकॉल आहे आणि सोबत ॲडिपिक ॲसिड आहे. तर हे 1 युनिट झालं टेरिलिनचं. मग पुन्हा इथिलिन ग्लायकॉल, पुन्हा ॲडिपिक ॲसिड. तर ह्या पद्धतीनं हे चेन चालेल अशी. तर 2 किंवा अधिक प्रकारचे जर मोनोमर्स प्रेझेंट असेल तर कोपॉलिमर. ठीक आहे, हे सिंपल आहे. एकाच प्रकारचा मोनोमर असेल तर होमोपॉलिमर, आणि 2 किंवा अधिक प्रकारचे मोनोमर्स असेल तर कोपॉलिमर. आता इथं क्लासिफिकेशन संपलं. आता काही पॉलिमर्सचा डिटेल अभ्यास आहे आपला. तर सुरुवात करू आपण रबरपासून. रबर पॉलिमर आहे. तर रबरचे 2 प्रकार आहे, एक नॅचरल रबर आणि मग सिंथेटिक रबर. तर नॅचरल रबर आज पाहून घेऊ आपण. नॅचरल रबर रबरच्या झाडापासून तयार होत असते. हे रबरचं झाड आहे. हे मलेशिया, फिलिपिन्स या भागामध्ये रबराची शेती केल्या जाते. तर हे रबर ट्री आहे. तर रबर कसं मिळवलं जाते? ह्या रबराच्या झाडाला कट केल्या जाते. पहा इथे हे कट करू नये. कट केलं का त्याच्यातून एक पांढऱ्या कलरचं असं दुधासारखं लिक्विड बाहेर पडते. याला लॅटेक्स म्हटलं जाते. त्याला मग असं त्या प्रत्येक झाडाला एक बादली लटकवलेली राहते. मग हे बारीक धार त्या बादलीमध्ये पडत राहते. ही बादली भरली का मग याला रिप्लेस केल्या जातं. तर हे जे पांढरं लिक्विड जमा होत आहे दुधासारखं, याला लॅटेक्स म्हटलं जातं. आणि याच्यापासून मग नॅचरल रबर तयार केल्या जाते. नॅचरल रबर म्हणजे जी झाडांपासून जे रबर तयार होत असते त्याच्यामध्ये त्याला जास्त स्ट्रेंथ नाही राहत. त्याची टेन्साईल स्ट्रेंथ कमी राहते. पावसाळ्यामध्ये ती चिपचिप होऊन जाते. ती मॉइश्चर ॲब्सॉर्ब करते. जसं नॅचरल रबरची जी टेन्साईल स्ट्रेंथ राहते ती कमी राहते. तो जास्त भार सहन नाही करू शकत. सोबतच तो मॉइश्चर ॲब्सॉर्ब करते.
त्यामुळे चिपचिप होऊन जाते. जर तुम्ही नोटाच्या बंडलला पाहिला असाल, नोटांच्या बंडलला जे रबर लावले राहते ते खूप दिवस राहिलं ते चिपकून जाते त्याला. असे अनेक डिसॲडव्हान्टेजेस नॅचरल रबरमध्ये आहे. म्हणून मग त्याच्यावर एक पुढं केमिकल प्रोसेस केल्या जाते, त्याला व्हल्कनायझेशन म्हटलं जाते. ते पुढं पाहणारच आहोत आपण. त्याच्या अगोदर केमिकली नॅचरल रबर हा पॉलिमर आहे, तर मग त्याचं जे मोनोमर आहे ते पाहून घेऊ आपण. हा त्याचा मोनोमर आहे. याला कॉमन नाव आयसोप्रीन आहे आणि आय-यू-पी-ए-सी नाव आहे 2-मिथिल-1,3 ब्युटॅडाईन. आहे 1 2 3 4 म्हणजे ब्युटीन, 2 डबल बॉन्ड आहे म्हणून ब्युटियाडाईन. डाईन म्हणजे 2 डबल बॉन्ड आणि 2 नंबरवर एक मिथिल ब्रँच आहे. तर 2-मिथिल 1,3 ब्युटॅडाईन याला आयसोप्रीन म्हटलं जातं. आता हा आयसोप्रीन युनिट जेव्हा एकमेकाला अटॅच होईल तेव्हा काय होईल. आता हे जर डबल बॉन्ड तुटलेस, हा पहिला डबल बॉन्ड तुटला ना, हाय तुटला समजा, तर पाहता काय होते. आता हा जो मधातले हे जे 2 कार्बन आहे त्यांच्यामध्ये एक नवीन डबल बॉन्ड तयार होऊन जाते आणि ह्या कार्बनची इकडली व्हॅलेन्सी रिकामी होते, ह्या कार्बनची इकडली व्हॅलेन्सी रिकामी होते. आता पहा हा जो ग्रुप आहे हा याच्यासारख्याच दुसऱ्या ग्रुपला अटॅच होऊ शकते. ते हे झालं रिपीटिंग युनिट रबरच. तर असे 2000 ते 5000 युनिट्स एकमेकाला अटॅच राहते. हा एक युनिट, मग असाच दुसरा, मग असाच तिसरा, असे 5000 युनिट एकमेकाला अटॅच राहते नॅचरल रबरमध्ये. ही जी रिपीटिंग युनिट आहे याचं जे स्ट्रक्चर राहते ते पहा कसं राहते. आता पहा आयसोप्रीन कसं आहे, मधात एक सी डबल बॉन्ड सी आहे, सी डबल बॉन्ड सी. आता हे जे डबल बॉन्डेड कार्बन आहे त्यांना पहा. आता हा जो पहिला नंबरचा कार्बन आहे याला जोडलेले 2 ग्रुप कोणचे आहे पहा. एक CS3 आहे आणि एक CS2 आहे ज्याच्यावर लिंक आहे. तर मग हा CS3 आणि एक CS2 आहे ज्याला लिंक आहे. मग हा दुसरा कार्बन डबल बॉन्ड आहे, त्याच्यावरचे 2 ग्रुप कोणचे, एक H आहे, एक CS2 आहे लिंकवाला. आता पहा ह्या डबल बॉन्डेड कार्बनवरचे हे 2 समान ग्रुप, CS2 लिंकवाला हा CS2 लिंकवाला, हे डबल बॉन्डच्या एका साईड नाही, त्यामुळे याला सीस कॉन्फिगरेशन म्हटलं जातं. हे तुम्ही 11वी वगैरे पाहिलं असेल, 2 प्रकारचे कॉन्फिगरेशन राहते, सीस आणि ट्रान्स. समान ग्रुप जर डबल बॉन्डच्या एका साईडनं असेल तर सीस, आणि समान ग्रुप डबल बॉन्डच्या अपोजिट साईडनं असेल तर ट्रान्स. तर CS2 एकाच साईडने आहे डबल बॉन्डच्या, म्हणून हे सीस कॉन्फिगरेशन आहे. तर हा जो सीस आयसोप्रीन आहे हा एकमेकाला अटॅच होत चालते. आता अटॅच होण्याची प्रोसेस आहे थोडीशी बघा कशी. आता जसा हा एक ग्रुप काढला आपण, ते यालाच मी तिकडं रिपीट करतो, याला कॉपी पेस्ट करतो. ठीक आहे. आता हा पहिला ग्रुप, हा दुसरा ग्रुप, किंवा हा इथं काढतो. हा तिसरा ग्रुप. आहे अशी अल्टरनेट आहे, म्हणजे एक ग्रुप वर, दुसरा खाली, मग तिसरा वर, मग चौथा खाली, ह्या टाईपची अरेंजमेंट आहे ते. आता इथं पहा काय होते, हा जो 2 नंबरचा ग्रुप आहे याची जी लिंकेज आहे ती खालच्या बाजूला आली आहे, तर ही लिंकेज वर काढा लागते. आता CS
म्हणजे इफेक्टिवली हा जो ग्रुप आहे हा याच्या उलटा आहे. ह्या पद्धतीनं हे आयसोप्रीन युनिट्स एकमेकाला अटॅच राहते. अशी लांब चेन राहते. आता हे इकडं वाढल अशी 3000 ते 5000 ग्रुप्स एकमेकाला अटॅच राहते. हे नॅचरल रबर झालं. ह्या नॅचरल रबरच्या जे काही डिसॲडव्हान्टेज आहे ते पाहायला आपण. त्याची टेन्साईल स्ट्रेंथ कमी आहे, तो मॉइश्चर ॲब्सॉर्ब करते, त्याच्यावर ॲसिडची आणि वेगवेगळ्या केमिकलची रिॲक्शन पण होते आणि हार्डनेस पण कमी आहे. तर मग आता ह्या सगळ्या प्रॉपर्टी मॉडिफाय करण्यासाठी आणि रबरचा उपयोग करण्यासाठी व्हल्कनायझेशन प्रोसेस केल्या जाते. हा व्हल्कनाइज रबरचं हे एक्झाम्पल आहे. टायर हा नॅचरल रबरच आहे ज्याच्यावर व्हल्कनायझेशनची प्रोसेस केली आहे. तर व्हल्कनायझेशन प्रोसेस एकदम सिंपल आहे. त्याच्यात काय केलं जाते, रबरला सल्फर सोबत हीट केल्या जाते जवळपास 150 डिग्री सेल्सिअसला, आणि एक इनिशिएटर वापरल्या जाते जसं ZBX वापरल्या जाते, झिंक ब्युटिल झॅन्थेट. झिंक ब्युटिल झॅन्थेट. तर रबरला जर सल्फरसोबत 150 डिग्री सेल्सिअसला या इनिशिएटरच्या प्रेझेन्समध्ये तापवलं तर रबरमध्ये क्रॉस लिंकिंग तयार होऊन जाते सल्फरची, आणि व्हल्कनाइज रबर तयार होऊन जाते. व्हल्कनाइज रबर स्ट्रॉंग आहे, त्याच्यावर तो मॉइश्चर ॲब्सॉर्ब नाही करत, त्याच्यावर ॲसिड बेसची रिॲक्शन नाही होत, टेन्साईल स्ट्रेंथ चांगली आहे, त्यामुळे त्याचा जिथं मजबूती पाहिजे अशा ठिकाणी वापर केले जाते जसं टायर्समध्ये. आता हे जे क्रॉस लिंकिंगची प्रोसेस आहे ती एकदम सोपी आहे. ती पाहता याच्यासाठी जे मगाशी मी आयसोप्रीनची चेन काढली होती तीच काढली आहे, पण आता अशीच एक चेन पुन्हा याच्या खाली काढायची. तर 2 आयडेंटिकल चेन्स आपण एकमेकाच्या खाली काढल्या. आता हे जे क्रॉस लिंकिंग तयार होते ते पहा कसं तयार होते. आता हा डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड तुटते आणि इथं सल्फरची लिंक तयार होऊन जाते. 3 सल्फर एकमेकाला अटॅच होते, हे सल्फरची लिंक तयार झाली. याला सल्फर क्रॉस लिंकिंग म्हटलं. मग इथं होईल, प्रत्येक डबल बॉन्डलाच नाही होते, पण काही प्रमाणात. आता सल्फर तुम्ही किती प्रमाणात घेत आहे त्याच्यानुसार ते होते. त्याच्यानुसार ॲक्च्युली आता वेगवेगळे रबर तयार करता येते. जसं 40 ते 50% जर सल्फर घेतलं म्हणजे अर्ध सल्फर आणि अर्ध रबर घेतलं आणि व्हल्कनायझेशन प्रोसेस केली ते एवढं स्ट्रॉंग रबर तयार होऊन जाते की ज्याच्यामध्ये इलेस्टिसिटी राहत नाही. तो एकदम कडक गोट्यासारखा होऊन जाते, ज्याला एवोनाईट म्हटलं जातं. टायर साधारणतः 6 ते 14% सल्फर असणारा राहते. रबरमध्ये 6 ते 14% सल्फर टाकल्या जाते आणि तापवल्या जाते, तर टायरचा रबर तयार होऊन जाते. तर ह्या पद्धतीनं व्हल्कनायझेशन प्रोसेस वापरून रबरची स्ट्रेंथ किंवा रबरच्या सगळ्या प्रॉपर्टी इम्प्रूव्ह केल्या जाते.